नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण फोडणीचं तिखट वरण पाहणार आहे। त्यासाठी तूर डाळ ही हळद टाकून शिजवून घेतलेली आहे। बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे। त्यानंतर टोमॅटो अर्धा घेतलेला आहे, तो चिरलेला आहे। त्यानंतर लसूणाचे 2-3 पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत। मिरची चिरून घेतली, कढीपत्ता आणि कोथिंबीर। त्यानंतर गॅसवर एक निर्लेपचं भांडं ठेवून त्यामध्ये तेल अगोदर टाकलेले आहे। ते तापल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे। त्यानंतर जिरे टाकून घेतलेले आहे, तेही चांगलं तडतडून द्यायचं आहे। त्याचा कच्चा पण गेला पाहिजे। त्याच्यानंतर त्यामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता टाकलेले आहे। कढीपत्त्याचा स्वाद खूप चांगला येतो वरणामध्ये। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा तोही टाकलेला आहे। तोही 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। वरणामध्ये लसूण व लसणाची फोडणी खूप चव देत असते। आता हा लसूण अगदी लाल करून घ्यायचा आहे, म्हणजे असा खमंग असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। फोडणीला असा कच्चा लसूण जर ठेवला तर त्याची चव लागत नाही, असा त्यासाठी खमंग असा लाल करून घ्यायचा। त्यामध्ये 2 मिरच्या चिरून टाकलेल्या आहे। आपल्याला तिखट वरण करायचं आहे। त्यानंतर मग टोमॅटो टाकलेला आहे, तोही परतून घ्यायचा आहे। आता तो 2 मिनिटं चांगला परतायचा, सॉफ्ट होईपर्यंत परतायचा। आता परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा। स्वाद येतो आणि वरण खूप टेस्टी लागतं। आता वरण आपण 2 प्रकारे पण करू शकतो। एकदम साधं वरण पण करू शकतो, की म्हणजे लसूण न घालता पण वरण केलं ना तेही छान लागतं साधं। आणि हे आपण फोडणीचं वरण घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाव चमचा तिखट। आता हे मी तिखट वरण केलं म्हणून तिखट टाकलं, तर तुम्हाला तिखट वरण नाही करायचं तर त्यामध्ये तुम्ही तिखट नाही टाकलं तरी चालतं। त्यानंतर आपण शिजवलेली तूर डाळ टाकत आहे। तूर डाळ टाकल्यानंतर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। आता त्याला छानपैकी एक उकळी येऊन द्यायची। जर आपल्याला ह्या वरणामध्ये थोडं पातळ करायचं असेल तर पाणी टाकू शकतो, किंवा घट्ट करायचं असेल तर थोडंसं अगदी डाळीचं जे पाणी असतं ते टाकायचं आणि चांगली एक उकळी येऊन द्यायची छानपैकी। आता मी ह्याच्यामध्ये माझं जर डाळीचं पाणी आहे ते मी थोडंसं टाकलेलं आहे। मला थोडं असं थिकच आवडतं वरण, जास्त पातळ आवडत नाही। हे भाताबरोबर इतकं सुंदर लागतं, सुरेख लागतं ना, त्याची चव अगदी अप्रतिमच लागते। आता हे वरण आपण नेहमीच घरी करतो, असं नाही की बाबा आपल्या रोजच्या जेवणातलं हे वरण आहे। तर मी तिखट वरण का करते तर त्याला चव चांगली येते आणि आपण नुसतंसुद्धा खाऊ शकतो। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता माझ्या घरामध्ये म्हणाल तर हे तिखट वरण आहे ना ते खूप आवडतं। आता लहान होती मुलं तेव्हा स्कूलला जात होती, तेव्हा ते फिकं वरण खायचे, आता ते अजिबात नको म्हणतात। मग मला थोडंसं असं तिखट केलं ना मग मुलांना भाताबरोबर खायला आवडतात। आता हे वरण आहे ना छानपैकी अशी उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला। आता त्याच्यावर आपण झाकण लावून ठेवायचं आहे। आता झाकण आल्यावर हे 2-3 मिनिटात चांगली उकळी येते। आता हे बघा अशा पद्धतीने चांगली छानपैकी उकळी आलेली आहे। त्यानंतर आपण गॅस हे ना बंद करायचा आहे आणि खाण्यासाठी अगदी मस्तपैकी तिखट वरण तयार झालेलं आहे। आता त्याच्यावर थोडंसं आपण गार्निश म्हणून कोथिंबीर टाकायची आहे।
आणि कोथिंबीर टाकल्यावर अजून पण टेस्टी लागतं. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ही रेसिपी कशी वाटली